बोलण्याची मी 2 मिनिटं संधी देत आहे। हा विषय असा आहे की सभागृह हे आपल्या अधिपत्याखाली चालतं। या सभागृहाचे नियम, या सभागृहाची परंपरा आणि हे सभागृह कसं चालवणं हे आपल्या अधिकार कक्षेत येतं। ज्या वेळेला विधानसभेचं अधिवेशन चालतं त्यावेळेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे बऱ्याच वेळेला बिझी असतात, त्यांच्याकडे वेगवेगळी जबाबदारी असते आणि ते आपल्या खात्याचा कारभार दुसऱ्यांकडे देतात। सभागृहाला आपसात बोलू नका, सभागृह शांत घ्या, मंत्र्यांना समज द्या। प्रसाद लाड आपण शांतता ठेवा। सचिन नायर आपण जरा शांत आता समोर बघा। सभापती महोदय, मंत्री महोदय की आम्ही वारंवार आपल्याकडे ही मागणी करतो। मंत्री शंभूराजे शांतता ठेवा। आम्ही वारंवार ही आपल्याकडे मागणी करतो की कुठल्या खात्याचे मंत्री आणि ज्या वेळेला राज्यमंत्री नव्हते त्यावेळेला आम्ही मान्य करत होतो की बाबा मुख्यमंत्र्यांचे अधिकार दुसऱ्या मंत्र्यांना दिले, ते उत्तर देत आहेत, परंतु त्या खात्याचा राज्यमंत्री आज आहे आणि राज्यमंत्री असताना देखील की मंत्री जर येऊन मुख्यमंत्र्यांचे किंवा उपमुख्यमंत्र्यांचे विषय जर हाताळत असतील तर ते योग्य आहे का? नंबर 1, त्या राज्यमंत्र्यांवरती भरतशेठ गोगावले मंत्री महोदय समज द्या, समज समोर बघा काय म्हणताय। राज्यमंत्र्यांचे अधिकार कमी आहेत का? राज्यमंत्री कॅपेबल नाहीत का? राज्यमंत्री कॅपेबल नाहीत का? मग राज्यमंत्र्यांचा असा अवमान करण्याचा अधिकार हा आपल्या सभागृहात काही शोभत नाही। आम्ही देखील गेले कित्येक वर्ष आमदार आहोत, ज्यावेळेला मंत्री उपलब्ध नसतो त्यावेळेला राज्यमंत्री सभागृहात उत्तर देतो। मग राज्यमंत्री केलेत कशाला? राज्यमंत्र्यांना जर तुम्ही उत्तर देण्यासाठी जरी वरच्या सभागृहात पाठवणार नसाल तर या राज्यमंत्र्यांना काम काय? अगदीच तुमचा कोणावर विश्वास नसेल तर कॅबिनेट दर्जा प्रवीण दरेकरांना दिलाय ना, त्यांना तरी द्या उत्तर द्यायला। त्याला फक्त काय तुम्ही अहवाल मांडायला ठेवला, आभाराचं प्रदर्शन करायला, आणि तुम्ही राज्यमंत्र्यांवरती तुम्ही देत नाही अधिकार। अरे काय चाललंय काय सभागृहामध्ये? आणि आपल्याकडे आम्ही वारंवार ही मागणी करतो की कुठल्या खात्याचं नाही, आम्हाला तुम्ही कुठलंही उत्तर दिलं आम्ही मान्य करू, कारण आम्हाला तुमच्या कॅपॅसिटीच्या बद्दल आम्हाला पूर्ण माहिती आहे, परंतु हे काय चाललंय? राज्यमंत्र्यांना उत्तर द्यायला देत नाही। राज्यमंत्री सभागृहात असताना दुसऱ्या खात्याचा मंत्री तिसऱ्या खात्याचं उत्तर देतो आणि नंतर आश्वासन दिल्याच्या नंतर, हा विषय तर मी काढणारच आहे, आश्वासन दिल्याच्या नंतर या आश्वासनांची पूर्तता नाही। आश्वासन समित्यांच्या बैठकीत तो मंत्री उत्तर देऊ शकत नाही कारण तो मंत्रीच नसतो जागेवरती ज्याने आश्वासन दिलं असेल। या टेक्निकॅलिटीचा काहीतरी आम्हाला फडशा तुम्ही पाडावा, याच्या बाबतीमध्ये आपण निर्देश द्यावे की राज्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं, अन्यथा जो दुसरा मंत्री देईल उत्तर त्या मंत्र्याने त्या उत्तराची जबाबदारी घेतली पाहिजे। नाहीतर नाईलाज असतो त्याच्यावरती हक्कभंग आणला, तो म्हणतो मी त्या खात्याचा मंत्रीच नाही आहे, मी फक्त विधानसभेच्या कामकाजा पुरता मंत्री आहे। याच्या बाबतीत आम्हाला आपण मार्गदर्शन करावं, कारण आपल्याकडनंच मार्गदर्शनाची अपेक्षा आम्हाला आहे। दुसरं इकडे आमचा कोण वाली नाहीये, आपणच एकमेव वाली आहात। आता आपण पण आम्हाला वाऱ्यावर सोडलं तर या सभागृहात कशाला यायचं, हाच एक मोठा प्रश्न आहे। मंत्री महोदय, याच विषया संदर्भामध्ये मी आपल्याला सकाळी सुद्धा भेटलो होतो। आपण सभापती म्हणून शिस्त आणताय याचं आम्ही स्वागत करतोय। म्हणजे या सभागृहामध्ये आता बोलण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही हरकत घेताय याचं आम्ही स्वागत करतो। पण ज्या वेळेला एका वेळेला तुम्ही आमच्याकडून अपेक्षा करता, सभापती महोदय अनिल परबांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे, म्हणजे शंभूराजे देसाईंच्या क्षमतेबद्दल आम्हाला शंका नाही, त्यांना सर्व 10 खात्याचं पण ते उत्तर देऊ शकतात याची आम्हाला खात्री आहे। परंतु प्रथा परंपरा नियमावलीच्या माध्यमातून या सभागृहामध्ये 2-3 वेळा हा विषय निघाला की कॅबिनेट असल्यानंतर राज्यमंत्री, आपण राज्यमंत्री कशासाठी करतोय? राज्यमंत्र्यांनी उत्तर दिली पाहिजे ना, प्रभारी म्हणून अधिकार दिला। ज्यावेळेला राज्यमंत्र्यांना का उत्तर देताना काही अडचण आली तर प्रभारी म्हणून ते उत्तर देऊ शकतात एवढं आम्ही समजू शकतो। आणि माझं म्हणणं असंच आहे की आम्हाला रुलिंग द्यावं, ते रुलिंग आम्हाला अपेक्षित आहे। म्हणजे राज्यमंत्री वरती येणारच नाही, मग उद्या ही अशी प्रथा पडेल की शंभूराजे देसाई आणि उदय सामंत यांच्याकडे अख्ख्या खात्याची कामं देतील आणि मग राज्यमंत्री गैरहजर राहतील आणि बाकीचे सगळे गैरहजर राहतील। मग अशा या संदर्भामध्ये कायद्याच्या असलेल्या चौकटीमध्ये हे कामकाज होत नाही असा आमचा आक्षेप आहे। त्यानंतर मी मगाशी सकाळी पण आपल्या दालनात मी आणि बंटी पाटील आम्ही भेटलो होतो।
जी आश्वासनं दिली जातात त्याला टाइम बाइंडिंग करा. प्रवीण दरेकरांना किती जबाबदारी आहे त्याचा उल्लेख केलेला आहे. प्रवीण दरेकर आश्वासन समिती पण आहे. दरेकरजी, तुमच्याकडे आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी येऊच नाही अशी पद्धत आली पाहिजे ना. सभागृहामध्ये ज्यावेळेला आम्ही एका बिलावर बोलतो, या बिलावर बोलल्यानंतर आम्हाला आश्वासन दिलं जातं आणि आश्वासन दिल्यानंतर तुम्हाला काम राहू नये आणि दुसरं काम मिळावं म्हणून आम्ही विचार करतोय तुमची. आश्वासन देण्याच्या भूमिकेत यावं असं आम्ही कळाला? तुम्हाला दोघांना एक आश्वासनाला ठेवला आणि एक हक्कभंगाला ठेवलाय. तुम्हाला एवढ्या पुरतं ठेवू नये म्हणून आम्ही काळजी घेतोय बाबा. माझी विनंती आहे सभापती महोदय, आपण रुलिंग द्यावं. ज्यावेळेला बिलावर आम्ही उभा राहिलो होतो आम्हाला सांगितलं की महिना 1.5 महिन्याच्या आतच याच्यावर निर्णय घेऊ. आता ती बैठक झाली नाही, कमिटी बोलवली नाही, काय नाही. मग आपण बोललेलो आहोत. आमचं म्हणणं आहे की मग या सभागृहामध्ये चर्चा होतात, आदेश दिला जातो, सूचना दिल्या जातात, मान्य करता मंत्री, याचे इम्प्लिमेंटेशन होत नाही. आपणच 2-3 बैठका लावलेल्या आहेत. माझी विनंती आहे की आपण याचा आज आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये या संदर्भात रुलिंग द्यावं. महोदय, सदनाचे ज्येष्ठ सदस्य माजी मंत्री ॲडव्होकेट अनिल परब साहेब आणि सन्माननीय माजी मंत्री सन्माननीय शशिकांत शिंदे साहेब काही पॉइंट ऑफ प्रोसिजरवरती या ठिकाणी त्यांनी आता वक्तव्य केलं. माझी या निमित्तानं सदनालाही विनंती आहे आणि आपल्यालाही विनंती आहे सदनामार्फत की थोडंसं यापूर्वीची प्रथा परंपरा हे कधी सुरू झालं. 2019 ते 2022 पहिल्यांदा तत्कालीन सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांचे आणि त्यावेळी अधिकार अधिवेशनातलं कामकाज करण्यासाठी काही मंत्र्यांच्याकडे विभागून देण्यात आलेले होते. हे आपण तपासू शकता, हे रेकॉर्डवरती आहे. नंबर 1. नंबर 2, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी ज्या 3 विभागांची अतिरिक्त जबाबदारी दिलेली आहे आणि त्या विनंती पत्रामध्ये आपल्याकडे जे आलेलं आहे ते जर आपण पाहिलं तर राज्यमंत्र्यांशी समन्वय साधून विधिमंडळ कामकाजामध्ये सहभाग घेणं, प्रश्नांची उत्तरं देणं, त्याच्यामध्ये स्पेसिफिक वर्डिंग आहे राज्यमंत्र्यांशी समन्वय साधून. आणि हे करण्यापाठीमागचं माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचा उद्देश एवढाच आहे की तिन्ही विभाग, नगरविकास विभाग असेल, गृहनिर्माण विभाग असेल, या विभागांमध्ये किंवा MSRDC विभाग असेल, या विभागांचे प्रश्न, लक्षवेधी किंवा इतर काय आयुधांच्या माध्यमातून चर्चा एकाच वेळी दोन्ही सभागृहामध्ये असतात. आणि अशा वेळी जर त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी उत्तर देण्याची किंवा मंत्री गैरहजर आहेत म्हणून तो प्रश्न पुढे गेला म्हणून साठी केलेली ही व्यवस्था आहे. आणि राहिला प्रश्न, परब साहेब म्हटले की ते आश्वासन पूर्तता करत नाहीत, तर मी आपल्याला जबाबदारीनं सांगेन सभापती महोदय, गृहनिर्माण विभागासंबंधात जेवढी आश्वासनं प्रभारी मंत्री म्हणून मी अधिवेशन काळात दिलेली आहेत आणि परब साहेबांना खात्रीच करायची असेल तर सन्माननीय विधानसभा सदस्य वरुण सरदेसाई साहेबांकडे आपण खात्री करू शकता. अनेक बैठकांना ते स्वतः माझ्याकडे आलेले आहेत. जे आश्वासन दिलं त्याप्रमाणे बैठक घेऊन त्या आश्वासनाची पूर्तता करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. असं नाही की सगळ्या आश्वासनांची पूर्तता झाली, 10 पैकी किमान 8 आश्वासनांची पूर्तता झालेली आहे. 1-2 राहिली असतील ती सुद्धा मुदतीत आम्ही पूर्ण करू. कुठेही या सभागृहाचा अवमान करणं, या सदनाचा अवमान करणं, या विधिमंडळाचा अवमान करणं किंवा त्यांना दुय्यम स्थान देणं असा कुठलाही उद्देश या पाठीमागे नाही. सुलभता यावी, सन्मान्य सदस्यांच्या सगळ्या प्रश्नांना योग्य न्याय देता यावा यासाठीच माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या संमतीनं आणि मान्य विधानसभा अध्यक्ष महोदय आणि मान्य सभापती महोदय आपल्या मान्यतेनं माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी अशा पद्धतीचे आपले विभागाचे अधिकार अधिवेशन काळापुरते आम्हा मंत्र्यांच्याकडे दिलेले आहेत. याची सदनानं कृपया नोंद घ्यावी. मला चांगलं माहिती आहे, मुख्यमंत्र्यांकडे फक्त 2च खाती होती, त्यामुळे त्या खात्याचा अधिकार जो होता तो राज्यमंत्री तिथे तटकरे मॅडम आणि सतेज पाटील दोघे होते. हे स्वतः जाऊन उत्तर द्यायचे. मी सांस्कृतिक कार्यमंत्री होतो, त्याच्यामुळे कामाचं अलॉटमेंट, कामाचं डिस्ट्रीब्युशन हे त्यावेळेपुरता तर मला चांगलं माहित होतं आणि प्रत्येक राज्यमंत्र्याला त्याची खाती
ही विवक्षित करून दिली होती की आपण जाऊन त्याचं उत्तर द्यायचंय. ते पण राज्यमंत्री होते, ते पण उत्तर देत होते. आणि मी सार्वजनिक मंत्री होतो, संसदीय कार्यमंत्री होतो. त्यामुळे माझा काय आक्षेप तुमच्यावरती नाही आहे. माझा आक्षेप या पद्धतीवरती आहे की ही जी पद्धत आम्ही सुरुवातीला मान्य केली, कारण त्यावेळेला राज्यमंत्री नव्हते. राज्यमंत्री असताना आणि आपण जे म्हणताय की आपण ज्या खात्यांमध्ये जे काय केलं, माझ्याकडे आता उद्या हा विषय ज्या वेळेला येईल तेव्हा मी सविस्तर मांडणार आहे. मी जेवढी आश्वासनं पाठवलेली आहेत त्या एकाही आश्वासनाची पूर्तता झालेली नाहीये. हे रेकॉर्डवरती मला उद्या परवा ज्या वेळेला विषय आणीन त्यावेळेला आणेन. परंतु आमचा प्रश्नच हा आहे की राज्यमंत्र्यांवरती तुमचा एवढा अविश्वास का, की राज्यमंत्र्यांना उत्तर देता येतच नाही असा तुमचा समज आहे का, की राज्यमंत्री उत्तर देऊच शकत नाही. आणि जर असे राज्यमंत्री जर तुम्हाला मंत्रिमंडळात मग का ठेवायचे की जे वरच्या सभागृहात जाऊन साधं उत्तर पण देऊ शकत नाही. आमचा साधा प्रश्न आहे की त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांकडे 2च खाती होती, त्या 2 खात्याचे अधिकार सतेज पाटील आणि तटकरे मॅडमकडे होते. हा विषय तर संपला. त्यावेळेला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार होते, जे सगळ्या खात्याची उत्तरं देत होते. त्यांचे राज्यमंत्री हे होते. एकनाथ शिंदे ज्या वेळेला सगळे त्यांचे अधिकार होते ते सगळे ते बघत होते. त्याच्यामुळे हा विषयच नव्हता. त्याच्यामुळे हे जे काय रेकॉर्डवर आणतायत, या रेकॉर्डवरती जे काय आलंय चुकीचं पाहिजे असेल तर तुम्ही तपासून घ्या. परंतु आपल्याकडनं अपेक्षा आहे की राज्यमंत्र्यांचे अधिकार काय, राज्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं की नाही. राज्यमंत्र्यांनी उत्तर दिलं तर काहीतरी घटनात्मक त्याला जबाबदारी आहे. हा जो फक्त विधानसभेच्या कामकाजापुरताचा जो मंत्रिपदाचा चार्ज आहे याची वैधता आम्हाला तपासून घ्यायची आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्ही एक सर्क्युलर काढलं म्हणजे ते लिगल होत नाही, त्याला लिगलिटीची जोड द्यावी लागेल. तुम्ही कुठल्या नियमाप्रमाणे सर्क्युलर काढलं मला जरा सांगा. सचिवालय कार्यालय जरा नियम सांगा आम्हाला की कुठल्या नियमामध्ये ज्या वेळेला राज्यमंत्री उपलब्ध असतो त्यावेळेला कॅबिनेट मंत्री येऊन उत्तर देतो. सामूहिक जबाबदारीचं आहे. सामूहिक जबाबदारी मग मी कोणाला पण विचारीन, मी दादाला पण प्रश्न विचारीन आणि तेव्हा त्यांचीच पण जबाबदारी आहे. मग त्यावेळेला ते नाकारतात जबाबदारी. स्पेसिफिक जबाबदारीचं तुम्ही आज आम्ही पेपरमध्ये वाचलं की 3 खात्याची जबाबदारी वेगवेगळ्या 3 मंत्र्यांनी दिली. मला नियम सांगा ज्या नियमाप्रमाणे की या नियमाप्रमाणे या खात्याचे अधिकार या खात्याला दिलेले आहेत. तुम्ही सर्क्युलर आहे तुमच्याकडे, पण त्या सर्क्युलरला आपलं हे जे लाल पुस्तक आहे या लाल पुस्तकाची जोड द्या आणि आम्हाला सांगा की या लाल पुस्तकात कुठे लिहिलंय आणि निर्णय राखून ठेवायचा. तुम्ही आवश्यक आम्हाला उद्या सांगा. नाही नियमात नाही, मी वाचूनच आलोय आज पूर्ण अभ्यास करून आलोय त्याचा. चालू बस आपण बसू ना, आपण राखून ठेवतोय ना नियम. मी काय सांगणार आहे हे आता तुम्हाला नंतरच कळेल ना. अच्छा ठीक आहे. मला वाटतं हा सन्माननीय सभापती महोदय, मी परत सन्माननीय सभापती महोदय आपल्या पटलावर आणेन की त्या पत्रामध्ये माननीय राज्यमंत्र्यांशी समन्वय साधून, असं काही नाही राज्यमंत्र्यांवर गैरविश्वास आहे. ऐका ना, तुमचं ऐकलं ना, अरे तुमचं ऐकलं ना आम्ही. अहो परब साहेब, नाही अहो ऐका ना, तुम्ही बोलताना मी उभा राहिलो होतो का, मी ऐकलं ना. हो पण मग तुम्ही पण सभापती बोलू शकलो असतो तुम्ही उठला त्यावेळी. माझ्याकडे बघून बोला आता. नाही बघा ते बोलत होते, मी शांतपणे ऐकलं. आता माझं तिने ऐकून परत बोलू द्या ना, हे ओपन डिबेट होऊ द्या, आमचं काय म्हणणं नाही. आपण माननीय राज्यमंत्र्यांशी समन्वय साधून आणि परत मगाशी मी सांगितलं एकाच वेळी परिषदेमध्ये आणि सभागृहामध्ये, मग विधानसभेमध्ये कधी लक्षवेधी गृहनिर्माणची येते, कधी नगरविकासची येते, कधी MSRDCची येते. त्यामुळं हा समन्वय असावा. त्या पुढे लक्षवेधी जाऊ नयेत, प्रश्न पुढे जाऊ नयेत. सभागृहातल्या दोन्ही सदस्यांना सभेतल्या मध्ये आणि परिषदेमधल्या सुद्धा न्याय मिळावा, त्या समन्वयासाठी केलेली ही व्यवस्था आहे. आणि माननीय सन्माननीय सदस्य परब साहेबांना मी सांगू इच्छितो की आपली त्याला मान्यता घेतलेली आहे. माननीय विधानसभेसाठी विधानसभा अध्यक्षांची मान्यता घेतलेली आहे. आणि शेवटी ती जॉईंट अँड कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ दी कॅबिनेट. कॅबिनेटचे मुख्य कोण आहेत? राज्याचे माननीय मुख्यमंत्री हे कॅबिनेटचे मुख्य आहेत. आणि अमुक कालावधीपुरतं संबंधित मंत्र्यांनी जर माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली, माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जर विनंती केली,
हा समन्वय साधण्यासाठी, सुरळीत कामकाज करण्यासाठी, सभासदांच्या प्रश्नाला न्याय मिळण्यासाठी, तर आपल्या मान्यतेनं अशा पद्धतीनं निर्णय याच्यापूर्वी सुद्धा या सभागृहाने घेतलेले आहेत. त्यामुळं राज्यमंत्र्यांवर गैरविश्वास आहे, सभागृहाच्या कामाला प्राधान्य देत नाही, असा कुठलाही गैरसमज माननीय उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या बद्दल होऊ नये, यासाठी या बाबतीतलं स्पष्टीकरण मी पटलावर आणत आहे. मला वाटतं आपण सदरामध्ये दोन्ही बाजूचं ऐकून घेतले नाही. जो मुद्दा उपस्थित झालेला आहे की अधिवेशनाच्या